स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न पोस्टपोन करण्यात आलंय। त्यांचं लग्न का थांबवण्यात आलं या संदर्भात अनेक चर्चा केल्या जात आहेत। पण या सगळ्यात स्मृती मंधानाची नेटवर्थ किती आहे हाही प्रश्न विचारला जातोय। खरंच टीम इंडियाची वाईस कॅप्टन किती कमवते, किती श्रीमंत आहे, तिची नेटवर्थ नेमकी किती आहे, जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करा। बीसीसीआयच्या सेंट्रल करारात स्मृतीचा ग्रेड ए मध्ये समावेश आहे। तिला दरवर्षी बीसीसीआय कडून 50 लाख रुपये मानधन मिळतं। याशिवाय तिला टेस्ट क्रिकेटसाठी 15 लाख, वन डे साठी 6 लाख आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये देखील मिळतात। WPLच्या पहिल्या सीझनमध्ये RCBने स्मृतीला 3.4 कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं। त्यामुळे ती WPLच्या इतिहासातली सर्वात महागडी खेळाडू ठरली। RCB कडून कर्णधार पद भूषवल्यानंतर आणि WPLचे विजेतेपद मिळवल्यानंतर तिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 30% वाढ झाली आहे। स्मृती मंधानाने आपल्या उत्कृष्ट क्रिकेट कारकिर्दीच्या जोरावर आणि लोकप्रियतेमुळे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा अनेक नामांकित ब्रँडसोबत काम केले। ह्युंडाई, हिरो मोटोकॉर्प, रेड बुल, गार्नियर, नाईक, मास्टरकार्ड, हावेल्स, रँगलर, गल्फ ऑइल, हर्बल लाईफ, बाटा पॉवर आणि युनिसेफ इंडिया यासारख्या प्रतिष्ठित कंपन्यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा स्मृतीनं काम केलंय। सो असं सगळं मिळून स्मृती मंधानाची नेटवर्थ ही सुमारे 34 ते 35 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय।